नमस्कार मित्रांनो, कालच तुमची कॅप राउंड 3 ची अलॉटमेंट डिक्लेअर झालेली आहे आणि त्याचे प्रवेश देखील सुरू झालेले आहेत. मित्रांनो, आता तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी मित्र त्या कॉलेजेसला जात आहेत, प्रवेश घेत आहेत, त्यांना त्यांच्या मनासारखी ब्रँच मिळालेली आहे, मनासारखं कॉलेज मिळालेलं आहे. परंतु मी बघतोय मागील 2 दिवसामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहेत की सर, मला अजूनही कॉलेज मिळालेलंच नाही. एक विद्यार्थी तर त्याची कमेंट आहे 93% आहे, अजून पण कॉलेज अलॉट झालेलं नाही. सो असे बरेच विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळालंच नाही कॅप 3साठी, हे सर्व विद्यार्थी आता वाट बघतायत कॅप 4ची, म्हणजे CET सेलद्वारे कंडक्ट केल्या जाणाऱ्या शेवटच्या राऊंडची. मित्रांनो, खरं तर मी काय स्ट्रॅटेजी असायला हवी, कॅप राऊंड 4मध्ये जाताना तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याचा एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ या अगोदरच दिलेला आहे की नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने ॲक्शन घ्यायची. आता त्याच्यामधला एक माझा मुख्य मुद्दा जो होता तो होता की तुमची प्रेफरन्स लिस्ट कॅप 4ला कशी असली पाहिजे. आणि तुम्ही कॅप 4ला जाताय म्हणजे मनात काही रिग्रेट ठेवू नका. पहा, बरेच विद्यार्थी पालक ह्या सगळ्या प्रोसेसला आता कंटाळले जवळपास. परंतु कॅप 4 ही CET सेलने तुम्हाला आणखी एक दिलेली संधी आहे की तुम्हाला आणखी एकदा बेटरमेंट करता येऊ शकतं, आणखी चांगलं कॉलेज मिळू शकतं, आणखी चांगली ब्रँच मिळू शकते. ती एक तुम्हाला संधी आहे मित्रांनो. त्यामुळे संयम ठेवा, घाईगडबडीने निर्णय घेऊ नका. जे विद्यार्थी सध्या पण कन्फ्यूज आहेत, अजून देखील कॉलेजला ॲडमिशन घ्यायला गेलेले नाही, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की जर तुमचा पर्सेंटाईल गॅप कमी असेल तर निश्चितपणे तुम्हाला कॅप 4ला ते कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. सर, मला 1, 2, 3ला अलॉटमेंटच झाली नाही, काय करू? त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही आता कॉम्प्रोमाइज करा. उगीच तुमच्या पर्सेंटाईलला न मॅच होणारे कॉलेजेस टाकू नका आणि प्रेफरन्स लिस्ट भरताना ती रिअलिस्टिक असावी. ड्रीम कॉलेज, टार्गेट कॉलेज, सेफ कॉलेज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर कट कळल्या पाहिजे. तुमची प्रेफरन्स लिस्ट 3 ग्रुपमध्ये झाली पाहिजे. ही सगळी माहिती देऊन झालेली आहे. आता त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ अगोदर बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. कारण या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय, तुम्हाला मी काल म्हटलं होतं की डेटा ॲनालिसिस केल्याशिवाय पुढे जाऊ नका, हो की नाही? सो तुम्हाला अमुक एक कॉलेज पुण्यातलं मिळणार आहे किंवा नाही, त्या कॉलेजची ती ब्रँच मिळणार आहे किंवा नाही, हे दुसरं कोणीही नाही सांगू शकत मित्रांनो. फक्त जर तुम्ही डेटा ॲनालिसिस प्रॉपर केलं आणि नंतर जर प्रेफरन्स लिस्ट कॅप 4ची बनवली तर कदाचित तुम्हाला 100% ते कॉलेज मिळू शकतं. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची कॅटेगरी, तुमचं पर्सेंटाईल आणि त्या कॉलेजची ब्रँच, त्या कॉलेजचा कट ऑफ कॅप 3चा किती आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षीचा कट ऑफ किंवा कॅप 1चा कट ऑफ, कॅप 2चा कट ऑफ, ह्या गोष्टीचं काहीही महत्त्व नाही आहे मित्रांनो. निश्चितपणे कॅप 4ला कट ऑफ बऱ्यापैकी बऱ्याच कॉलेजेसचे, ब्रँचेसचे कमी होतात, हे निश्चित आहे. परंतु तुम्हाला माहीत तर असलं पाहिजे की कुठल्या कॉलेजला तुमचं नेमकं पर्सेंटाईल मॅच होतं आहे, कुठं गॅप कमी आहे, कोणतं कॉलेज तुम्हाला सेफ आहे, कोणतं कॉलेज तुमचं टार्गेट कॉलेज आहे, कोणतं कॉलेज तुमचं ड्रीम कॉलेज आहे. हे कळण्यासाठी तुम्हाला स्टडी करावं लागेल आणि हा स्टडी, हा डेटा ॲनालिसिस खूप मोठा आहे. परंतु त्याच्यातलंच एक काही ना काही तुम्हाला हेल्प म्हणून मी या व्हिडिओमध्ये मदत म्हणून सांगत आहे की मी इथं जे कट ऑफ दिलेले आहेत, आता या व्हिडिओमध्ये मी जे कट ऑफ देणार आहे पहा, तुम्ही पाहू शकता. इथं पुण्याचे जे कॉलेजेस आहेत त्यांचे ओपन कॅटेगरीचे कट ऑफ मी कॅप 3चे देतोय. आता ह्या कॅप 3च्या कट ऑफवरून तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला कॅप 4ची प्रेफरन्स लिस्ट तयार करायची, ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे 5-7 दिवसाचा वेळ देखील आहे. आता तुम्ही म्हणणार, बरेच विद्यार्थी कमेंट करतायत मध्येच व्हिडिओमध्ये की हे डेटा चुकीचं आहे, ते डेटा चुकीचं आहे. हे पहा मित्रांनो, याच्यासाठी पण खूप प्रचंड मेहनत आहे आमची. रात्र जागून आम्ही तो डेटा कलेक्ट करून देतोय. तुम्हाला तो 100% बरोबर देण्याचा प्रयत्नच आमचा 100% आहे. परंतु तरीसुद्धा चुकून एखादी गोष्ट आमच्याकडून पण चूक होऊ शकते. मुद्दा म्हणून तर आम्ही हे करणार नाही, निश्चितपणे लक्षात घ्या. आता इथं जो डेटा दिला आहे तो होम युनिव्हर्सिटीचा दिला आहे. त्यामुळे तुमच्या कॅटेगरीसाठी कदाचित अदर युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही येत असाल तर 1-2 पर्सेंटाईलने जास्त असू शकते किंवा कमी पण असू शकते. त्यामुळे इथं फक्त तुम्हाला मदत म्हणून आम्ही डेटा देतोय. तुमच्या कॅटेगरीचा, आता मी ओपन कॅटेगरीचा डेटा देतोय. जर तुमची कॅटेगरी SC-BC असेल, ENT असेल, VJ असेल तर त्याच्यानुसार डिफरन्स 1-2 पर्सेंटाईलचा 100% असणार आहे. पण तुम्हाला हे तर कळेल ना की समजा मी अमुक एका कॉलेजला 95 पर्सेंटाईलला ही ब्रँच क्लोज आहे असं सांगतोय, तर तुम्ही जाऊन स्वतः वेबसाईटवर चेक करून हे तर पाहू शकता की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला हे कॉलेज मॅच होतंय बाबा. जे की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीतच नाही.
म्हणून मग माझा निव्वळ उद्देश, प्रामाणिक उद्देश हा आहे की तुम्हाला कुठंतरी डेटा ॲनालिसिसला हेल्प होणार आहे या व्हिडिओमधून, आणि तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार नेमकं पर्सेंटाईल कट ऑफ आहे हे स्वतः पण चेक करायचं आहे. लगेचच याच व्हिडिओवर आता इथं मी जे दिले ते मी तुम्हाला सांगितलं, होम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ दिलेत, ओपन कॅटेगरीचे कट ऑफ दिलेत, बऱ्याच कॉलेजेसच्या जागा आता 100% पण भरलेल्या आहेत कॅप 3ला, त्यामुळे तुम्हाला डॅश दिसेल, तिथं दिसणारच नाही. काही कॉलेजला त्या ब्रँचेसच नाही आहेत, काही कॉलेजेस तिथं दाखवतच नाही आहे डेटामध्ये. सो हे एरर जर बाजूला सोडले, मला वाटतं तुम्ही या व्हिडिओची जमेची बाजू बघावी आणि माझी जी तळमळ आहे तुमच्यापर्यंत डेटा पोहोचवण्याची ती तुम्ही समजून घ्यावी. निश्चितपणे मला तुमच्यापर्यंत तुम्हाला आवश्यक असलेली गोष्ट पोहोचवायची आणि तुम्ही प्रॉब्लेममध्ये बाहेर पडावं, एवढंच मला फक्त वाटते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण की नेमकं कॅप 3ला पुण्याच्या टॉप 10, टॉप 20, टॉप 30, 40, 50, 60 कॉलेजेसमध्ये कट ऑफ साधारणतः कुठपर्यंत आलेलं आहे. चला पहा, इथं मी जे तुम्हाला कॉलेजेस दाखवलेले आहेत त्याच्यापैकी तुम्ही बघू शकता मित्रांनो की COEP कॉलेजला कॅप 3ला हे तुम्हाला डॅश दिसत आहेत. याचा अर्थ इथल्या जागा सध्या वॅकंट नाही आहेत किंवा त्या फुलफिल झालेल्या असतील, त्याच्यामुळे आता पुढं तुम्हाला त्यांना सांगायची गरज राहिलेली नाही. जे काही जागा शिल्लक आहे, जे काही वॅकन्सीज आहेत, जिथं तुम्ही अप्लाय करू शकता ते तुम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे ऑलरेडी. ENTC किती आहे? 99.89 आहे मित्रांनो कॅप 3साठी COEP. इलेक्ट्रिकल 99.66, मेकॅनिकल आहे 99.65, सिव्हिल तिथलं क्लोज झाले 99.5ला. दुसरं जे कॉलेज आहे पुण्याचं PICT 2 नंबरचं कॉलेज कोड आहे 6271. CS तिथलं क्लोजिंग आहे मित्रांनो 99.8, IT क्लोज आहे 99.6, AIDS आहे 99.7, ENTC क्लोज आहे 99.4. ह्या ज्या 4 ब्रँचेस आहेत, इथं जर तुमचा कट ऑफ कुठं मॅच होत असेल कॅप 3ला, थोडाफार गॅप असेल पॉईंटमध्ये, तर तुम्ही परत एकदा कॅप 4ला अप्लाय करा. वेट अँड वॉचवर राहा. 2 तारखेला तुम्हाला परत न्यू अलॉटमेंट कळणारच आहे, त्यामुळे या 8 दिवसांनी जास्त काही फरक पडणार नाही आहे. त्यानंतर कमिन्स 6276 जे की मुलींसाठीचं कॉलेज आहे, स्पेशली फॉर गर्ल्स, 99.4ला CS क्लोज आहे. IT तिथला आहे मित्रांनो 99.2, AIDS नाही आहे. ENTC आहे 98.77 आणि मेकॅनिकल आहे 93.64. 4 नंबरचं पुण्यातलं कॉलेज आहे 6273 VIT. CS क्लोजिंग आहे कॅप 3 99.1, IT आहे 98.7, AIDS आहे 98.72, ENTC 98.44, मेकॅनिकल आहे VITसाठीचं 97.99 आणि तिथलं सिव्हिल आहे मित्रांनो 97.4. आता पहा, बऱ्याच वेळा मी इथं कट ऑफ CSचा दिला आहे. एका कॉलेजला कम्प्युटर सायन्स पण आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग पण आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग पण आहे. सो एकापेक्षा जास्त ब्रँचेस असतील तर तिथं कुठंतरी एका ब्रँचचा कट ऑफ आपण घेतलेला आहे, म्हणजे CSचा शक्यतो घेतलेला आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्सचा घेतलेला आहे. मल्टिपल ब्रँचेस असतील तर ते नाही घेता आलेलं ओपन कॅटेगरीचं सुद्धा. सो हे पण तुम्हाला बघायचं आहे की एकाच कॉलेजला CS, CSE ह्या मल्टिपल ब्रँचेस देखील आहेत आणि इंटरमिक्स ब्रँचेस पण आहेत. त्यामुळे जे आहे ते युनिक डेटा एका ब्रँचसाठी आपण कलेक्ट केलेला आहे. तुम्हाला तुमचा पर्सेंटाईल गॅप कुठं सापडतो तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी ते तुम्ही वैयक्तिक शोधायचं आहे. फक्त हा तुम्हाला रेफरन्स पॉईंट म्हणून वापरता येईल की हां आपण इथं मॅच होते कुठंतरी, मग याच्याशी रिलेटेड आपण डिटेलमध्ये जायला काही हरकत नाही. चलो, 5 नंबरचं कॉलेज आहे 6175 PCCOE पिंपरी. क्लोजिंग आहे CS 99, IT क्लोज आहे 98.6, AIDS आहे 98.53, ENTC आहे 98.29, मेकॅनिकल क्लोजिंग आहे 97.88, सिव्हिल तिथलं क्लोज आहे मित्रांनो PCCOE पिंपरीचं 96.8. मला वाटतं कोर ब्रँचेसमध्ये बऱ्यापैकी इथं घसरण दिसते. सो ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिल पाहिजे, तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही पहिल्या 5 कॉलेजेसमध्ये तुम्हाला सिव्हिल मिळण्याचे चान्सेस आहेत इफ देअर इज वॅकन्सी. सो ज्या विद्यार्थ्यांना कॅप 4ला थांबायचं आहे आणि सिव्हिलसाठी ट्राय करायचं आहे दी बेस्ट कॉलेजमध्ये, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असू शकते. 6 नंबरचं कॉलेज आहे PVG कॉलेज. CS क्लोजिंग आहे 97.8, IT आहे 97.3, AIDS आहे 97.29, ENTC आहे 96.76, इलेक्ट्रिकल तिथलं क्लोजिंग आहे 94.95, मेकॅनिकल आहे 95.44. 7 नंबर DY पाटील कोर्टी, कोड नंबर आहे 6272, CS क्लोजिंग 98.10,
IT आहे 97.8, AIDS आहे 97.73, ENTC आहे 97.2, मेकॅनिकल तिथलं क्लोजिंग 98.82, तर सिव्हिल क्लोजिंग आहे 95.7. 8 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो 6278 AISSM ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल. सो 98.10 तिथलं AIDS आहे. AIDS किंवा AIML यापैकी असू शकतं, त्यामुळे तुम्ही कन्फर्म स्वतः पण करायचं आहे की AIDS आहे की AIML आहे. AIचे कोर्सेस पण बरेच आहेत. 97.03 ENTC आहे 97.19, इलेक्ट्रिकल आहे तिथलं AISSMचं 95.07, मेकॅनिकल आहे 95.72, तर तिथलं सिव्हिल आहे 93.4. मित्रांनो 9 नंबरचं कॉलेज आहे PCCOE रावेत. पहा इथे एक कॉलेज आहे PCCOEचं, इथे एक कॉलेज आहे पिंपरीचं, एक आहे रावेतचं एक आहे. दोन वेगवेगळे कॉलेज PCCOEचे आहेत जे की टॉप 10 मध्येच आहेत. हे 9 नंबरला आहे आणि हे 5 नंबरला. 6722 त्याचा कॉलेज कोड आहे. CS क्लोजिंग आहे 97.1, IT आहे 96.9, ENTC आहे रावेतचं 96.78, मेकॅनिकल तिथलं क्लोज झालं मित्रांनो 96.49 आणि सिव्हिल क्लोज झाले 93.6. नेक्स्ट 10 नंबरचं कॉलेज आहे 6141 कॉलेज कोड JSPM तातवडे आणि त्याचं CS क्लोजिंग आहे 97.3, IT क्लोजिंग आहे मित्रांनो 96.8, त्याच्यानंतर ENTC आहे तिथलं 96.17, इलेक्ट्रिकल क्लोजिंग आहे 93.62, त्यानंतर मेकॅनिकल आहे तिथलं 94.94, तर सिव्हिल क्लोजिंग आहे 93. अक्षरशः 93पर्यंत तुम्हाला JSPM तातवडेचं सिव्हिल दिसतंय. कोर ब्रँचेस तुम्हाला 93-94 या रेंजमध्ये मिळत आहेत कॅप 3मध्ये. इफ देअर इज वॅकन्सी यू विल गेट द चान्स डेफिनेटली इन दोज ब्रँडेड ऑर टॉप 10 कॉलेजेस ऑफ पुणे. ओके, आता हे झाले पुण्याचे 10 कॉलेजेस. याच्यानंतर आपण बघतोय पुण्यामधले 11 ते 20 रँकिंग. आता पहा हे पण काय असं फिक्स नाही की 11 ते 20मध्ये याच्यातलं खालचं कॉलेज एखादं वरती पण आहे. CS कट ऑफनुसार आपण अरेंज करायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कदाचित मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिलला कमी जास्त कट ऑफ, कमी कट ऑफचं वर दिसेल, जास्त कट ऑफचं खाली पण दिसू शकतं. कोअर ब्रँचेससाठी आपण हे CSने अरेंज करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे थोडंफार रँकिंग मागं पुढं पण याचं असणार आहे. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट कॉलेज. आता जातो आपण पुढच्या कॉलेजेसकडे. 1 मिनिट. 11 नंबरचं कॉलेज मित्रांनो, 11 नंबरच्या कॉलेजकडे आपण बघूयात. लेट्स सी. चलो 6754 I² IT असं पण म्हणतात त्याला, I² IT किंवा तुम्ही बघू शकताय इथं याचं CS क्लोजिंग आहे 96.5, त्याच्यानंतर IT आहे 96.10, त्याचं ENTC आहे 95.53. 12 नंबरचं कॉलेज आहे AISSM IOT इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 6282 त्याचा कोड आहे. CS क्लोजिंग आहे त्याचं IOTचं 97.20, IT आहे 96.5, AI आहे 96.5, ENTC आहे 96.31, त्यानंतर इलेक्ट्रिकल आहे 95.5. नेक्स्ट कॉलेज आहे मित्रांनो पुण्याचं 13 नंबरचं 6207 DY पाटील पिंपरी. पहा DY पाटील आकुर्डी झालं, DY पाटील पिंपरी. याचं CS क्लोजिंग आहे कॅप 3साठी 97.4, त्यानंतर IT आहे 97.3, त्यानंतर AI आहे 96.78, त्यानंतर आहे ENTC 95.83, इकडं आहे इलेक्ट्रिकल 94, मेकॅनिकल 96, तर तिथलं सिव्हिल आहे केवळ 91.6. 14 नंबरचं कॉलेज आहे MIT आळंदी, कॉलेज कोड आहे 6146, त्याचं CS क्लोज आहे MIT आळंदीचं मित्रांनो 96.4, IT आहे 95.8, त्याचं AI आहे 95.21, ENTC आहे 95.22, मेकॅनिकल MIT आळंदीचं 93.99, तर तिथलं सिव्हिल क्लोज झालं 92.4ला. 6156 MMCOE कर्वेनगर, याचं CS क्लोजिंग आहे मित्रांनो 95.8ला, IT आहे 95.3, AI आहे 95.09, त्यानंतर ENTC आहे 95.21, इलेक्ट्रिकल 93.5, तर मेकॅनिकल आहे 94.36ला. 16 नंबरचं कॉलेज आहे PES मॉडर्न कॉलेज पुणे 6139 त्याचा कॉलेज कोड नंबर आहे. मॉडर्न कॉलेज आहे PES 95.4, CS IT आहे 94.9, AI आहे 94.94, ENTC 94.19,
इलेक्ट्रिकल आहे 92.41, मेकॅनिकल आहे 91.65. त्यानंतर 17 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसारी 6004 त्याचा कॉलेज कोड आहे. CS क्लोज झालेले 94.5ला. त्याचं ENTC आहे मित्रांनो 92.9, त्याचं मेकॅनिकल क्लोज आहे 92.27 आणि हे आहे सिव्हिल 93.10. मी परत सांगतोय ओपन कॅटेगरीचे होम युनिव्हर्सिटी कट ऑफ मी घेतलेले आहेत. आता मी जर हा सगळाच डेटा प्रत्येक कॅटेगरीचा जर द्यायचा म्हणलं तर इट्स नॉट पॉसिबल ॲट ऑल. हे फक्त तुम्हाला रेफरन्स पॉईंट म्हणून वापरता येईल की तुमचं पर्सेंटाईल इथं कुठं मॅच होतं आहे का. जर गॅप असेल 2-3 पर्सेंटाईलचा तर निश्चितपणे तुम्ही ह्या कॉलेजेसला ह्या ब्रँचेसला अप्लाय करू शकता. येते एक लक्षात तुमच्या. 18 नंबरचं कॉलेज आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव. कॉलेज कोड आहे वडगावचा 6177. CS क्लोज आहे मित्रांनो वडगावचं 93.7. त्यानंतर IT आहे 92.3. त्याचं ENTC 88.19. मेकॅनिकल क्लोजिंग आहे वडगावचं 80.97 आणि सिव्हिल आहे 76.5. 19 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो वाडिया मॉडर्न कॉलेज 6281 त्याचा कॉलेज कोड आहे. त्याचं CS 94.20 आहे. ENTC 93.42. त्यानंतर तिथलं मेकॅनिकल आहे 90.75. नेक्स्ट कॉलेज आहे 20 नंबरचं भारती लवले. CS क्लोजिंग आहे 93.10. ENTC 92.56. त्यानंतर त्याचं मेकॅनिकल आहे 91.48. तर त्याचं सिव्हिल क्लोज झाले 85.30 लावू घ्या. त्यानंतर येतं भारती उमेन. पुढचं जे कॉलेज आहे 21 नंबरचं ते आहे मित्रांनो भारती विद्यापीठ कॉलेज फॉर वुमेन्स. 2 नंबरचं कॉलेज मी परत म्हणतोय तुम्हाला की पुण्यामधलं कमिन्स नंतर मुलींसाठी दी बेस्ट कॉलेज टॉप 25 कॉलेजेसमध्ये जे येतं ते म्हणजे भारती कॉलेज फॉर वुमेन्स 6285 त्याचा कॉलेज कोड आहे. दिस इज अगेन स्पेशली फॉर वुमेन्स. सो CS क्लोजिंग आहे 94.7. IT आहे 94.3. त्याचं AI आहे 95.21. ENTC आहे 92.94 आणि पुढं तुम्हाला दिसतंय 22 नंबरचं कॉलेज GH रायसोनी कॉलेज 6155 त्याचा कॉलेज कोड आहे. CS क्लोज झाले कॅप 3ला 94.4. IT आहे 91.2. AI आहे 91.5. त्यानंतर ENTC 90.09. त्याचं इलेक्ट्रिकल आहे 87.25 आणि त्याचं मेकॅनिकल आहे 86.03 आणि सिव्हिल क्लोज झाले 87.3. सो असे काही कॉलेजेस आहेत की तुम्हाला प्रत्येक ब्रँच तिथं दिसते. असे बरेच कॉलेजेस आहेत जिथे की ब्रँचेस नाही आहेत किंवा तिथल्या जागा पण 100% भरलेल्या आहेत. सो 1 2 3 4 5 6 7 सातही ब्रँच ज्या कॉलेजमध्ये आहे ते कॉलेज म्हणजे GH रायसोनी कॉलेज. त्यानंतर आपण जातो 23 नंबरचं कॉलेज मित्रांनो JSPM जयवंत सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हडपसर 6145 त्याचा कॉलेज कोड आहे. हे पहा आता इथं भारती लवले 93 आहे, हे 94.4 आहे, हे 94.2 आहे. तुम्ही म्हणणार सर हे खालीवर कसं आहे. मी अगोदरच सांगितलं की प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी प्रत्येक राऊंडला कट ऑफ फ्लक्च्युएट होत आहेत. असं नाही की हे परमनंट रँकिंग आहे किंवा मी फायनल आहे. माझ्याकडे जे डेटा अवेलेबल झाला प्रत्येक वेळी खालीवर लिस्ट करता येत नाही म्हणून मी ती लिस्ट तशीच ठेवलेली. ॲक्च्युली GH रायसोनीचा CS 94.4ला क्लोज झालं आहे. भारती लवले 93.10 आहे. सो हे तुम्ही स्वतः चेक करायचं की तुम्हाला बेटर कॉलेज कुठलं आहे. ह्या लिस्टप्रमाणे बेटर नाही आहे. हे फक्त तुम्हाला हेल्पिंग रँक आहे की तुम्हाला तुमचा गॅप काढण्यासाठी तुमचं पर्सेंटाईल तुमची कॅटेगरी कुठं मॅच होते हे बघण्यासाठी आपण द्यायला. ओके. सो तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जी ब्रँच पाहिजे त्याच्यानुसार प्रेफरन्स लिस्ट तयार करणार आहात. ओके. डोंट कन्फ्यूज विथ दिस वन. आता पहा हडपसर 6145 CS क्लोजिंग आहे 94.20. IT आहे 93.4. AI आहे 93.73. ENTC 91.64. इलेक्ट्रिकल 90.10. मेकॅनिकल 86.93. 24 नंबरचं कॉलेज आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग काशीबाई नवले 90.10. 88.10. ENTC 82.62 आणि मेकॅनिकल आहे 73.21. 25 नंबरचं कॉलेज आहे नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाराष्ट्र तळेगाव. CS क्लोजिंग आहे 93.20. कॉलेज कोड आहे नूतनचा 6310 मित्रांनो 92.3. त्यानंतर आहे AI 93.83. ENTC 80.17. तर मेकॅनिकल क्लोजिंग आहे तिथलं 90.32ला. 26 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो DY पाटील अजिंक्य इंजिनिअरिंग. सो कॉलेज कोड आहे 6732.
तिथलं सी एस क्लोजिंग आहे 94.8. त्यानंतर तिथलं ए आय आहे 93.97, ई एन टी सी 91.65. त्यानंतर तिथं मेकॅनिकल आहे 88.85, सिव्हिल क्लोज आहे 88.8ला. 27 नंबरचं कॉलेज आहे 6755 कॉलेज कोड JSPM नरे, सी एस क्लोजिंग आहे 91.5. तिथलं ए आय आहे 92.06, तिथलं ई एन टी सी आहे 89.88, मेकॅनिकल 84.57, तर तिथलं सिव्हिल आहे 85.2. त्यानंतर 28 नंबरचं कॉलेज आहे विद्याप्रतिष्ठान बारामती. विद्याप्रतिष्ठान बारामती कॉलेज कोड आहे 6284, सी एस क्लोज आहे व्ही पीचं 93.70ला, आय टी आहे 90, ए आय आहे 92.33, तर तिथलं सिव्हिल आहे 93.80ला. त्यानंतर 6179 इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, सी एस आहे 92.9, आय टी आहे 91.2. त्यानंतर ए आय आहे 92.47, ई एन टी सी 91.09, तर त्या ठिकाणचं मेकॅनिकल आहे 87.03. तुम्ही बघू शकताय इंदिरा कॉलेज झालं 30 नंबर, जवळपास टॉप 13 पुणे आलो आपण. टॉप 60 बघणार आहे तर 30 कॉलेजेसमध्ये NBN सिंहगड इथं तुम्ही बघू शकताय मित्रांनो 80.7 सी एस, ए आय आहे 85.2, ई एन टी सी 79.69, इलेक्ट्रिकल 75.21, मेकॅनिकल 74.68. सो तुम्ही बघू शकता आणखीन सुद्धा तुमचा सी एस जो आहे तो ओपन कॅटेगरीसाठी होम युनिव्हर्सिटीसाठी बघतोय मी की 90च्या रेंजमध्ये, म्हणजे टॉप 30 कॉलेजेसला जर पुण्याच्या तुम्हाला जायचं असेल आणि सी एसच पाहिजे असेल, आय टीच पाहिजे असेल, ए आयच पाहिजे असेल, तर ही आकडेवारी काय सांगते नीट बघा की 90च्या पुढं साधारणतः तुमचे हे सगळे कट ऑफ असले पाहिजेत पुण्यातल्या टॉप 30 कॉलेजेसला जाण्यासाठी. आता जर तुमचं पर्सेंटाईल 55 असेल तर तुम्ही ह्या कॉलेजेसमध्ये वेट अँड वॉचवर राहू शकता का? आयदर तुम्ही कोर ब्रँच पण बघा, सिव्हिलला पण तुम्हाला 85-88 पर्सेंटाईल लागत आहेत. सो 55 पर्सेंटाईलवाल्यांनी हे कॉलेजेस लिस्टमध्ये ठेवूच नये असं मला वैयक्तिक वाटते. का? कारण शक्यता कमी आहे. हां, तुम्ही स्पॉट राऊंडला तुम्ही अप्लाय करू शकता, गॅप पडेल कॅप 4ला, परंतु एवढा नाही पडणार की 88चं डायरेक्ट 48 होईल. सो दॅट ऑर दोज थिंग्स नॉट पॉसिबल ॲट ऑल. तुम्हाला स्पॉट राऊंड, ILS राऊंड, मॅनेजमेंटच्या राऊंडकडून जावं लागेल, जिथं संपूर्ण फीस तुम्हाला भरून एंट्री करावी लागेल. मग मात्र कुठल्याही कॉलेजेसला तुम्ही तुमच्या वैयक्तिक लेवलला कुठल्याही ब्रँचला प्रवेश घेऊ शकता, पण त्यासाठी वेट अँड वॉचवर राहावं लागेल. कॉलेजच्या वैयक्तिक त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन स्पॉट राऊंडसाठी अप्लाय करावं लागेल. कॅप 4मध्ये मात्र हे जे ड्रॉपडाऊन आहे ते तेवढं शक्य नाही. त्यामुळे कॅप 4ची लिस्ट जी आहे ती रिअलिस्टिक असावी तुमची. नेक्स्ट जाऊया आपण 31 नंबरचं जे कॉलेज आहे मित्रांनो तुमचं, 1 मिनिट, 31 नंबरच्या कॉलेजकडे जातो आपण. पहा 31 नंबरचं जे कॉलेज आहे मित्रांनो ते आहे आपलं MMCOE लोहगाव. कॉलेजचा कोड आहे 6203, सी एस क्लोजिंग आहे 90.1. त्यानंतर तिथलं ए आय आहे 89.68, तिथलं मेकॅनिकल 85.9, तर सिव्हिल आहे 79.8ला. 32 नंबरचं कॉलेज आहे वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, 6122 कॉलेज कोड आहे, सी एस आहे 89.5, त्याचं ANTSA आहे 83.42, मेकॅनिकल आहे 78.79 आणि सिव्हिल क्लोज होते वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 75.2. नेक्स्ट 33 नंबरचं कॉलेज आहे 6187 सिंहगड कोंढवा, जे की 33 नंबरचं कॉलेज आहे पुण्यामध्ये कात्रज या ठिकाणी आहे, सी एस 83.7, आय टी आहे 83.20, तिथलं ENTC 75.85, इलेक्ट्रिकल आहे 66.56, तिथला मेकॅनिकल आहे 69.46 आणि सिव्हिल आहे 64.4. 34 नंबरचं कॉलेज आहे रसिकलाल M धारीवाल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, 6769 कॉलेज कोड आहे, सी एस आहे 86.3, आय टी आहे 83.7, ENTC 78.82, मेकॅनिकल आहे 73.29, तर तिथलं सिव्हिल आहे 72.40. 35 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज कोड आहे 6298, तिथलं सी एस क्लोज झालं आहे कॅप 3ला 90, आय टी आहे 87.5, ए आय आहे 87.46, ENTC 85.08, तिथलं इलेक्ट्रिकल आहे 79.98, तिथलं मेकॅनिकल आहे 81.85, तर सिव्हिल क्लोज झालं मित्रांनो 80.8ला. नेक्स्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, 6794, तिथलं सी एस क्लोज झालं मित्रांनो 92.6ला, 88.4ला आय टी, ए आहे 85.92,
तिथलं ENTC 82.51, मेकॅनिकल 81.03, तर तिथलं सिव्हिल आहे 85.8ला. सो पुण्यातले हे टॉप जे तुम्ही 35 कॉलेजेस बघू शकता मित्रांनो, की अनंतराव पवारपर्यंत आलेलो आहे आपण. 37 नंबरला 6307 डोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, CS क्लोजिंग आहे 90.10ला, IT आहे 86.3ला, तिथलं ENTC आहे 83.74ला. 38 नंबरचं कॉलेज आहे भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, कॉलेज कोड आहे मित्रांनो 6649, तिथलं CS आहे 87.6, ENTC 86.88, तिथलं इलेक्ट्रिकल 77.86, तिथलं मेकॅनिकल 82.47, तर तिथलं सिव्हिल आहे 74.7. 39 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो त्रिनिती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे 6634, कॉलेज कोड आहे, आय थिंक हा कोड जो आहे तो अपडेटेड बघावा लागेल आपल्याला, 6184 समथिंग काहीतरी कॉलेज कोड आहे, तुम्ही पण ते चेक करू शकता. आय थिंक हा कोड तुम्ही चेक करा परत एकदा. CS क्लोजिंग आहे 92.20, IT आहे 87.20, त्यानंतर ENTC तिथलं 85.92, इलेक्ट्रिकल 80.47, तर तिथलं मेकॅनिकल आहे 81.71 आणि सिव्हिल बघू शकता मित्रांनो 79.4 पर्यंत आलेलं आहे ओपन कॅटेगरी. नेक्स्ट कॉलेज आहे ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे 6622, कॉलेज कोड आहे, 84.20ला CS मिळू शकतं तिथलं. त्यानंतर AI आहे 89.23, तिथलं ENTC आहे 82.62, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आहे 78.82ला. नेक्स्ट 41 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बालेवाडी 6144, कॉलेज कोड आहे, CS आहे 87.9, IT आहे 81.7, तिथलं AI आहे 81.67, ENTC 87.26, तर मेकॅनिकल आहे गेनबा मोझेचा 78ला. 42 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो पुणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 6206, CS 85, IT 80, AI 83, तर तिथलं ENTC 79ला आणि मेकॅनिकल आहे 77.37ला. अलर्टचा डेटा आम्हाला अवेलेबल करू शकलो नाही आम्ही, सॉरी फॉर दॅट. नेक्स्ट इज 44 नंबरचं कॉलेज आपण मित्रांनो बघतोय अलर्ट नंतर, कॉलेज कोड आहे 6991, DY पाटील टेक्निकल कॅम्पस तळेगाव 6991, CS आहे 84.5, IT आहे 82.9, AI आहे 84.44. विद्याप्रसारणी सभाज याचा पण डेटा आमच्याकडे अवेलेबल झालेला नाही आहे. नेक्स्ट 6770 SKN कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 76.7 आणि त्याचा IT आहे 73, तर त्याचं मेकॅनिकल आहे 66.34. 47 नंबरचं कॉलेज परत एकदा गेनबा मोझे वाघोली, जसं बालेवाडी आहे तसं वाघोलीचं कॉलेज कोड दोन्ही वेगळे आहेत मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका, ऑप्शन फॉर्म भरताना याची काळजी घ्या. 6138 कॉलेज कोड, CS आहे 80.7, त्याचं IT आहे 79.5, AI आहे 80.24, ENTC 82.62, मेकॅनिकल 7846 आणि सिव्हिल आहे 71.7. 48 नंबरचं कॉलेज आहे 6759 रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 80.3, त्यानंतर आहे 77.26 त्याचं AI, त्यानंतर आहे त्याचं हे इलेक्ट्रिकल 80.53, मेकॅनिकल आहे 68.04, तर सिव्हिल आहे 74.20ला. नेक्स्ट इज कीस्टोन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 6808, CS आहे 82.6, त्याचं AI 80.42, ENTC 77.55 आणि मेकॅनिकल आहे 72.90. KJCOE पुणे 6320, CS आहे 83, त्याचं ENTC 78.08, त्यानंतर त्याचं इलेक्ट्रिकल 77.93, मेकॅनिकल 73.56, तर सिव्हिल आहे 66.10ला. 51 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो PK टेक्निकल इन्स्टिट्यूट पुणे 78.9ला CS आणि त्याचं मेकॅनिकल आहे 68.67, जो डेटा मिळाला तो आम्ही घेतला. जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 6609, CS आहे 71.10, त्यानंतर AI आहे 71.48, ENTC 71.13, त्यानंतर त्याचं मेकॅनिकल 39.96 आणि सिव्हिल 60.60, खूप कमी मेरिट कोअर ब्रँचेससाठी आहे. सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 6149, CS 74.7, IT 71, AI आहे 70, ENTC 67, इलेक्ट्रिकल 67, मेकॅनिकल 68, तर सिव्हिल आहे 71ला.
सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे 6758 कॉलेज कोड आहे. CS आहे 66.7, त्याचं AI आहे 66, त्याचं ENTC 54.99, मेकॅनिकल 52.15 आणि सिव्हिल आहे 44.6. SB पाटील वंगाली 6319, CS आहे 86.7, IT आहे 68, AI 76, ENTC 92. आय थिंक हे तुम्ही चेक करा एकदा. त्यानंतर होऊ शकतं, पण बऱ्याच कॉलेजेसचे कट ऑफ कॅप 3ला मित्रांनो होमचे जास्त आहेत, अदरचे कमी आहेत, असं पण आहे. बऱ्यापैकी बऱ्याच कॉलेजेसचे होम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ जे आहेत होम स्टुडंटसाठी ते जास्त आहेत, अदर्ससाठी कमी आहेत, असं पण आहे. सो ड्रास्टिक चेंजेस आहेत. तुम्हाला वैयक्तिक पण काही शोध घ्यावा लागेल आणि हे सगळं तुम्हाला आपल्या CET सेलच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे. जवळपास 1,500 पेजेसचा हा डेटा आहे. तुम्ही स्वतः पण डेटा अनालिसिस करा आणि मग जेवढं पाहिजे तेवढंच ॲक्युरेट, जे कॉलेजेस पाहिजेत त्याचाच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, लक्षात येते तुमच्या. सो 55 कॉलेजेसपर्यंत आपण आलेलो आहे. तिथून पुढचे 5 कॉलेजेस ते पण दाखवतो मी तुम्हाला. चलो 53, 54. ओके, मला वाटतं इथपर्यंत आलो आहे आपण. पाहू शकतो आपण. पहा, PK झालं, जय हिंद झालं, सिद्धांत झालं, सह्याद्री व्हॅली झालं, SB पाटील झालं, नवसह्याद्री 6632, CS 73.9, त्याचं AI आहे 76.32, त्याच्यानंतर त्याचं ENTC 72.42, इलेक्ट्रिकल 67.96, सिव्हिल आहे 69.5. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 6635, 66.3 CS, AI 7267, ENTC 67, इलेक्ट्रिकल 62, त्याच्यानंतर त्याचं मेकॅनिकल 56, सिव्हिल 64. राजगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 6324 कॉलेज कोड आहे. CS आहे 68.6, त्याचं ENTC 22.53, मेकॅनिकल 61, सिव्हिल 52. अलामीन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे 6183 64.10, त्याचं ENTC 61.9 आणि मेकॅनिकल 47.83. सुमन रमेश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 6767 आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय CS 53.8, IT 52, AI 66, ENTC 51, मेकॅनिकल 63.47. श्री सोमेश्वर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे 6795 कॉलेज कोड आहे. CS 63.20, AI आहे 63, त्याचं इलेक्ट्रिकल 70.42, मेकॅनिकल 60, तर इकडं 63 आहे सिव्हिल. श्री गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे 6322 कॉलेज कोड आहे. 55.4, 54.76, ENTC 61.59 आणि त्याचं मेकॅनिकल जे आहे मित्रांनो ते आहे 39. सो या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला कॉलेजेसची मदत कशी होईल हा जो डेटा आहे तो पुण्याच्या टॉप 60 कॉलेजेसचा आहे आणि तो आपण देखील वेबसाईटवरूनच घेतलेला आहे. कदाचित ह्युमन एररमध्ये आमची पण एखादी मिस्टेक असू शकते, पण मी परत तुम्हाला सांगतोय की हा डेटा होम युनिव्हर्सिटी ओपन कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी तुमचा गॅप कुठं मॅच होतो त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरा. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं माझी तुम्हाला विनंती राहील, एक लक्षात घ्या की तुम्हाला कॅप 4ला जायचं आहे तर तुमची लिस्ट तुम्ही स्वतः तयार करा. तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्यासाठी शक्यतो मी ट्राय करेन तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचं, पण वेळेअभावी आपलं पण ऑफलाईन सेंटर आहे. सध्या आमच्या पण CETच्या बॅचेस सुरू आहेत, नीटच्या बॅचेस चालू आहेत, त्यामुळे वेळ थोडा कमी मिळतो. कदाचित कमेंटला उशीर पण होऊ शकतो, पण वेळ मिळाल्यास नक्की मी तुमच्या कमेंटला उत्तर देईल. आणि येणाऱ्या 7 दिवसामध्ये आता पहा 4 दिवस तर 25, 26, 27, 28 तर हे डेज आहेत कुठल्या ॲडमिशनचे. त्याच्यानंतर तुम्हाला 29, 30, 31 जे काय असणार आहे त्या 3-4 दिवसामध्ये ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. सो अजून पण वेळ गेलेला नाही. लिस्ट व्यवस्थित अपडेट करा आणि 4थ्या राऊंडची संधी निश्चितपणे घ्या. ज्यांना कॉलेजच मिळालेलं नाही किंवा ज्यांना मनासारखं कॉलेज मिळालं नाही त्यांनी 4थ्या राऊंडला निश्चितपणे जाऊ शकता. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील कॅप राऊंडच्या एका महत्त्वपूर्ण माहितीसह. धन्यवाद.